हृदयस्थ डॉक्टर अलका मांडके. हृदयस्थ ही कहाणी आहे नीतू मांडके या बिनधास्त महत्वाकांक्षी मराठी माणसाची. त्यांचं शल्य कौशल्य, कामाचा झपाटा, संवेदनशीलता आणि भव्य स्वप्न हे सारं यथार्थपणे उभं केलंय त्यांच्या सहचारिणीने. आपल्या पतीच्या आकांक्षात विरघळून गेलेल्या त्याच्या मृत्यूचं दुःख पचवून त्याचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी एकाकीपणे झटणाऱ्या डॉक्टर अलका मांडके यांनी या वादळासोबतच्या आपल्या सहजीवनाचा पट उलगडलाय. तो मनाला न भिडला तरच नवल. शनिवार 24 मे 2003 संध्याकाळची वेळ. अंधेरी येथील 4 बंगला परिसरातील 3 एकर जमिनीवर उभी असलेली हॉस्पिटलची वास्तू. सारा परिसर माणसांनी फुलला होता. मी हॉस्पिटलच्या स्वागत कक्षापाशी पोचले, जिथे 2 महिन्यांपूर्वी शंकराचार्य आले म्हणून भव्य मंडप घातला होता. तिथेच आजच्या सभेसाठी खुर्च्या मांडल्या गेल्या होत्या. आत शिरता शिरता दोन्ही बाजूंनी लावलेली वृत्तपत्रातील कात्रणं माझं लक्ष वेधून घेत होती. पावलं क्षणभर रेंगाळली. एका देशभक्त हृदयवतीचा अकल्पित असतं. अनेकांना जीवन देणाऱ्या जीवनदायी संस्थेचा अंत. दिलवाला डॉक्टर. 10,000चे हृदय संरक्षक गेले. अखंड कष्ट, अजिंक्य कौशल्य, हसतमुख जादूगार, ध्येय प्रेरित एकाकी योद्धा, बडेपणा न बाळगणारं माणूसपण. दर्शनी भागातच नीतूचा भव्य फोटो समोर आला. त्याचे ते विलक्षण बोलके डोळे नेहमीसारखे मला आरपार जाऊन भिडले. काय नव्हतं त्यात? त्याच्या बुद्धीची धार, कर्तृत्वाची चमक, खट्याळ पोरपण, मिस्किल हसणं, तिरकस बोलणं, समोरच्याला क्षणात आपलंसं करणं, सारं काही त्या डोळ्यात दिसत होतं. मंदारनं फोटोला हार घातला, उदबत्त्या लावल्या. मी हात जोडून डोळे मिटले. कशात क्षणभर हुंदका दाटून आला आणि कानांवर शब्द पडले. नीतूचे शब्द. बिलकुल रडायचं नाही. मला आवडत नाही रडलेलं. लांब लांब श्वास घे बरं. डोळे मीट. 10 सेकंद अजिबात बोलू नको. जाईल रडू. मग उघड डोळे. मी डोळे उघडले. तो अव्याहत बोलत असायचा आणि गडगडाटी हसत असायचा. या उलट मी अबोल. त्याच्या प्रेमात पडल्यापासून माझं हळवेपण अजूनच गहिरं होत गेलं. तो माझ्यापासून जरा दूर गेला की मी रडायची. तो रागावला की माझ्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. मला रडायला काहीही कारण पुरायचं. त्याला मात्र माझ्या रडण्याची सगळी कारणं फालतू वाटायची. मला रडताना पाहिलं की समजूत घालणं दूरच, उलट तो अजून चिडायचा. अलीकडे मात्र मी रडले तर त्याला वाईट वाटायचं. आता काय वाटत असेल त्याला? पापणी आड थोपवलेले अश्रू दिसत असतील त्याला. 20 वर्षांपूर्वी 3 मुलांना घेऊन मी अमेरिकेतून परतले. हातात नोकरी नव्हती, राहायला जागा नव्हती. मुलांचे शाळा प्रवेश, गॅस, फोन मिळवण्यासाठी केलेली धावाधाव. शिवाय नीतू जवळ नव्हता. त्यावेळी पाठवलेल्या पत्रात त्यानं लिहिलं होतं, मला माहीत आहे 4ही बाजूंनी संकट उभी असताना त्यांच्याशी हसतमुखानं सामना करायची ताकद तुझ्यात आहे. या पृथ्वी तलावर अशी एकही गोष्ट अस्तित्वात नाही की ज्यातून तू मार्ग काढू शकत नाहीस. आज 12,000 मैलांवरूनही मला हे सगळं जाणवत आहे. मी तुला न्याहाळत आहे, पण कळत नाही की तुझ्याकडे पाहताना माझ्या डोळ्यांच्या कडा थोड्या ओलसर का झाल्या आहेत. मी परत एकदा नीतूच्या डोळ्यात आरपार डोकावून पाहिलं, अगदी त्याच्या पद्धतीनं. आज माझ्यापासून अनंत योजना दूर असलेली त्याची नजर माझ्यावर प्रेमाची पाखर घालत असल्याचं मला जाणवलं. अगदी सहजपणे चालत मी व्यासपीठापर्यंत पोहोचले. व्यासपीठावर हॉस्पिटलची सर्व विश्वस्त मंडळी स्थानापन्न झाली. ठरल्याप्रमाणे कार्यक्रम सुरू झाला. आशा खाडीलकरांनी भजन म्हटलं. संजय उपाध्ये सूत्रसंचालन करत होते. चारुतानं डॉक्टर कन्या या नात्यानं 19 ते 22 मे दरम्यान घडलेल्या घटनांचा आढावा घेतला. जे घडलं ते अटळ होतं. नीतूचा जीव वाचवण्यासाठी
अनेकांनी जे प्रयत्न केले त्याविषयी ती कृतज्ञतापर बोलली. जुईने माझा बाबा कसा होता हे अनौपचारिकपणे सांगितलं. मुलांबरोबर खेळणारा, नाचणारा, चिडणारा, चिडवणारा तिचा बाबा तिनं डोळ्यांसमोर उभा केला. चारुता, जुई एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर जराही भावनाविवश न होता संथपणे बोलत होत्या. मी थक्क होऊन बघत होते. आतापर्यंत किरकोळ कारणांवरून वाद घालणाऱ्या, रुसणाऱ्या माझ्या मुली इतक्या मोठ्या कधी झाल्या ते कळलंच नाही का आपल्याला? मी प्रश्नार्थक नजरेनं नीतूच्या फोटोकडे पाहिलं. त्याचे डोळे हसून सांगत होते, ही माझी बछडी आहेत. अशी हाय खाणं शक्य आहे का कधी? चल उठ. जुई, चारुता यांच्यानंतर मी बोलायला उभी राहिली. नीतूची पत्नी, व्यवसायातील सहकारी आणि आता हॉस्पिटलची अध्यक्ष या नात्यानं सगळ्यांना आश्वासन दिलं की हे हॉस्पिटल पूर्ण करणं हे माझ्या उर्वरित आयुष्याचं ध्येय राहणार आहे. त्याच्या पूर्ततेसाठी आम्ही सर्व विश्वस्त मंडळी आणि मांडके परिवार झटणार आहोत. त्यानंतर भरत दाभोळकर, अविनाश धर्माधिकारी, अशोक सिंघल, पश्चिम विभागीय फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष कमांडर खेरसिंग अशा अनेकांची छोटेखानी भाषणं झाली. कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पुढे सरकत होता आणि अनपेक्षितपणे प्रेक्षकातून एक जण बोलायला उठला. तो सांगत होता, डॉक्टरांच्या निधनाची बातमी कळताच तो त्याच्या गावाहून चालत निघाला. तो 37 तास अव्याहत चालत होता. त्याला डॉक्टरांच्या कर्मभूमीत येऊन त्यांना श्रद्धांजली वाहायची होती. डॉक्टरांनी त्याचं 86 साली जसलोकमध्ये विनामूल्य ऑपरेशन केलं होतं. त्यासाठी कुठल्याही शिफारशीची त्याला जरूर पडली नव्हती. त्यांच्यामुळेच तो त्याच्या कुटुंबाचा अन्नदाता झाला होता. इतके मैल आज चालत येऊ शकला होता. नीतूचं कौशल्य आणि माणुसकी त्याच्या रूपानं जनसमुदायापुढे साक्षात उभी होती. त्याच्या बोलण्यानं सगळ्यांचे डोळे पाणावले. गेले 2 दिवस असंख्य माणसं मला हेच तर सांगत होती. प्रत्यक्ष भेटून, फोनवरून वा पत्रातून कासावीस होऊन माझ्याशी बोलत होती. नीतूच्या कर्तृत्वाची तुलना कोणी हिमालयाशी करत होतं, तर कोणी त्याला साईबाबांच्या पंक्तीला नेऊन बसवत होतं. कुणी त्याला कर्णाची उपमा देत होतं, तर कुणी त्याला दैवी चमत्कार ठरवत होतं. त्याची प्रत्येक क्षण समरसून जगण्याची वृत्ती, त्याचा बेदरकारपणा, देशाविषयीची निष्ठा लोक भरभरून बोलत होते. लोक जे सांगत होते ते सगळं मला माहीत होतं. तरीही ते सगळं ऐकत राहावंसं वाटत होतं, कारण ते माझ्या नीतूविषयी होतं. ऐकता ऐकता ते क्षण मी परत जगत होते. नीतू बरोबरचे क्षण, रागालोभाचे, रुसण्या हसण्याचे, भरभरून प्रेम करण्याचे, जीवापाड कष्ट उपसण्याचे, विसाव्याचे, विरंगुळ्याचे क्षण. ते क्षण गुंतता गुंतता त्यांची एक मालिका झाली. कार्यक्रम संपल्यावर मी आणि मुलं व्यासपीठावर थांबलो. आलेल्या सर्वांना आम्हाला भेटावंसं वाटत होतं. नीतूबद्दलचं त्यांचं प्रेम, आदर, सद्भाव आमच्यापर्यंत पोचवावासा वाटत होता. वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत मंडळी आवर्जून आली होती. त्या येण्यामध्ये उपचार नव्हता, मनपूर्वक श्रद्धांजलीची भावना होती. कार्यक्रम संपल्यावर मंदार म्हणाला, मलाही बोलायचं होतं. हे ऐकल्यावर मनाला चुटपुट लागून राहिली. तो गुरुवारी रात्री लंडनहून आल्यापासून गप्प गप्प होता. तिसऱ्या जगात असल्यासारखा वावरत होता. मंदार शाळा कॉलेजमध्ये असताना स्टेजवर जाऊन बोलणाऱ्यातला नव्हता. आज मात्र तो मला आपणहून सांगत होता, मला बोलायचं होतं. त्याचा बाबा कसा होता, तो 4 चौघांच्या वडिलांपेक्षा कसा वेगळा होता हे त्याला सांगायचं होतं. माझ्याही मनात अनेक प्रसंग सरकून गेले. काही झरकन, काही रेंगाळत, कधी स्पष्टपणे, काही अस्पष्ट, कधी वास्तवतेचे भान देणारे, तर कधी अलगद भूतकाळात नेऊन सोडणारे.